आज रोजी 24/1/2025 रोजी ग्रामपंचायत प्रकाशा इथे आम्ही एक निवेदन देण्यात आलेले आहे। भवानी हाटी प्रकाशा अंगणवाडी क्रमांक नंबर 5 या अंगणवाडीमध्ये आहार आणि पोषण खूपच खराब देण्यात लहान बाळांना येत आहे। त्याचप्रमाणे आम्ही तक्रार देण्यात आलेले आहे ग्रामपंचायताला की लहान बाळाचे आणि आदिवासी समाजाची फसवणूक करतात। त्यानंतर 22/1/2026 रोजी 12:30 वाजता वार शुक्रवार त्या रोजी शंकर शांतीलाल भिल यांची मुलगी विष्णवी शंकर भिल हे त्या रोजी अंगणवाडीत आहार घेण्यासाठी अंगणवाडीत गेले। त्याचप्रमाणे आहार देण्यात आलेला पोषण मध्ये डाळ भात मध्ये माशा आढळली। माशा आढळल्यानंतर मुलीची आई ते प्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मॅडमाला बोलले, संगीता मॅडमाला की असं माशा देऊन तुम्ही जेवण घालतायत लहान मुलांना, काल उठून काय घटना झाली तर याची जबाबदारी कोण घेणार? काल उठून कधी लहान बाळाला कधी हे एकदम खूपच खराब परिस्थिती गंभीर बिमार झाले, त्यानंतर प्रशासन जबाबदार राहणार या सरकार जबाबदार राहणार, ते याचे कोण जबाबदार राहणार? ते प्रमाणे आम्ही ग्रामपंचायताला तक्रार दिली। त्याचप्रमाणे आम्ही जो अंगणवाडी मॅडमाला बोलले की तुम्ही असं तक्रार कम से कम 10-15 वेळा आम्ही ही तक्रार तुमची सेंड केलेली। आता तुम्ही समक्ष माशा जेवणामध्ये दिसतायत, तुम्हाला समक्ष दाखवते तर पण तुम्ही सांगतायत की तुम्हाला काय हॉटेलमधून चांगलं जेवण आणून देऊ, तुम्हाला काही असं जेवण खायचं असेल तर खा, नाही तर मग तुम्ही फेकून द्या, असं आम्हाला उडाउडीचे विषय बोलतात आणि धमक्या देण्यात येतात। त्याचप्रमाणे आम्ही आदिवासी समाजाचे जो कार्यकर्ता आहेत, जे आदिवासी भवानी हाटी टीम, त्याचप्रमाणे आमचे ही तक्रार ग्रामपंचायताला देण्यात आलेला आहे की आदिवासीचे खिळवाड करतायत अंगणवाडी क्रमांक 5। तेच नंतर गुजरात आणि सौराष्ट्र मध्ये आमच्या समाज कामाला जातात। त्याचप्रमाणे जो मॅडम आहे तिथे संगीता मॅडम, ते अंडे वगैरे जो आमचे हक्काचे शासन आम्हाला निधी इतकं कोटीगणती दिलेला आहे, आमचे हक्क आहे, आमच्या शासनाने जो दिलेला हक्क आम्हाला मिळत नाही बराबर, आणि ते जे गापागोपी चालतात अंगणवाडीमध्ये। त्याचप्रमाणे आम्हाला ही तक्रार आहे की मॅडमवर कारवाई होण्यात यावी, जी आम्हाला ग्रामपंचायत आणि शासनाला मागणी आहे। धन्यवाद।